मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार संपायला 4 दिवस, मतदान करायला 6 दिवस आणि निकाल काय येणार हे कळायला 9 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे प्रचाराची रंगत ही संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे. गोरेगावातली फाईट कोणाची करणार हवा टाईट, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. दैनिक वृत्त दिनांकने आणि आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून बंदाय बिंदासाईने अनेक वेळा गोरेगावात नेमकी काय स्थिती आहे हे आणण्याचा प्रयत्न गोरेगावकरांच्या समोर केला. सगळ्यांचं जेव्हा म्हणणं ऐकलं, काहींशी चर्चा केली, तेव्हा असं झालं की अमोल कीर्तीकर मग का पडले. तर अमोल कीर्तीकर जे पराभूत झाले त्यांना सर्वाधिक फटका हा गोरेगावातून बसला. 24,000ची आघाडी ही वायकरांना मिळाली. त्याच्यामध्ये मनसेची मतं ही जवळजवळ 14-15 होती, मी पूर्वीच सांगितलं. आणि त्यानंतर अनेकांना ठाकरे गटातली काही लोक होती ज्यांना वाटत होतं की अमोल कीर्तीकर खासदार होऊ नये किंवा जे घरात घर कोंबड्यासारखे बसले, बाहेर पडले नाहीत, त्याचा फटका हा निश्चितपणे अमोल कीर्तीकरांना बसला. आणि एक 5-6 हजार मतं ही साहजिकच ती भाजपकडे वळली, त्यामुळे म्हणजे महायुतीकडे वळली. त्यामुळे त्यांना तो 24,000चा लीड मिळाला. आता प्रश्न येतो 2024च्या विधानसभा निकालाचा. इथे फाईट होणार आहे ती तिरंगी, म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीचे समीर देसाई, महायुतीच्या विद्या ठाकूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वीरेंद्र जाधव. तिघांनी आपापल्या परीने प्रचार केले. गेले 20-25 दिवस घरोघरी जाऊन, सोसायट्यांमध्ये जाऊन, चाळीत जाऊन, झोपडपट्टीत जाऊन यांनी लोकांशी संपर्क साधलाय. त्यामुळे आता लोक काय निर्णय घेणार, लोक कुठे मतदान करणार यावर सर्व काही अवलंबून आहे. जो 24,000चा लीड त्यांना महायुतीला होता लोकसभेत, तो आता मिळणार नाही. जवळपास 17 ते 18,000 मतं ती कमी झालेली असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे आजही 7 ते 8,000ची आघाडी ही महायुतीकडे ऑन पेपर आहे. मी ऑन पेपर एवढ्यासाठी म्हणतो कारण शेवटच्या 3 दिवसामध्ये बरेच काही चित्र पलटत असतात. आज पैशाशिवाय काही चालत नाही. शेवटच्या 2-3 दिवसात तुम्हाला पैसा टाकावा लागतो. मग आता सध्या महायुती असू दे किंवा मविया असू दे, जर तुम्ही पैसे टाकले नाही तर कार्यकर्ते काम करणार नाही, मंडळ काम करणार नाही, झोपडपट्टी भागामध्ये लोक फिरणार नाही. आणि जो कमी पैसा खर्च करेल त्याला काही नाही तर थोडा तर फटका बसणार, हे 100%. त्यामुळे पैशाचा हा खेळ शेवटच्या 2 दिवसात चालणार आणि हे गोरेगावकरांना पाहायला मिळणार. आता खऱ्या अर्थाने गोरेगावमध्ये जी फाईट आहे ती विद्या ठाकूर ज्या महायुतीच्या उमेदवार आहे विरुद्ध समीर देसाई. अगदी बिग फाईट आहे. या फाईट मध्ये कोण जिंकणार, कारण आम्ही जवळपास 7 ते 8,000 लोकांशी गोरेगावातील पर्सनली बोललो. मग मी असेल, माझे सहकारी असतील, माझे मित्रमंडळी असतील, त्यांना आम्ही सांगितलेलं की तुम्ही लोकांशी बोला, कार्यकर्त्यांशी नाही, पदाधिकाऱ्यांशी नाही, तर सर्वसामान्य गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडील त्यांच्याशी बोला. जवळपास 7,000पेक्षा अधिक लोकांशी बोलणं आणि त्याच्यावरनं बोलल्यानंतर असं कळलं की गोरेगावामध्ये यावेळी निश्चितपणे टाईट फाईट होणार आहे. काहींचं म्हणणं असं आहे की नाही, विद्या ठाकूर आहेत, त्यांनी 10 वर्ष काम केलेलं आहे, त्या सौज्वळ आहेत, सौम्य आहेत, कामं करतात, तर त्यांना मतदान करावं. काही लोकांचं म्हणणं असं आहे की नाही, यंदा आपल्याला बदल हवा, नवा चेहरा हवा, समीर देसाई हा चेहरा ठीक आहे तर आपण त्यांना मतदान करू. त्यामुळे मला असं वाटतं की ही फाईट एकदम टाईट होणार आहे. मनसेच्या बाबतीत प्रॉब्लेम असा झाला की अनेक मराठी लोकांशी बोलल्यानंतर त्यांच्या मनात असं आलं की नाही, मनसेने काम केले, आंदोलनं केली, मोर्चे काढलेले आहेत, वीरेंद्र जाधव असू दे, त्यांची टीम असू दे, ते कामं आमच्यासाठी आमच्या काही विभागात करतात. मग प्रश्न त्यांच्या समोर असा उभा राहतो की राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय. कारण स्वबळावर नारा दिला, अचानकपणे सांगितलं मला भाजप जवळची आहे, भाजपच्या विरोधात ते काही बोलत नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांना फक्त उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडायचे आहेत का, हा मला नाही तर गोरेगावातील सर्वसामान्य मराठी वर्गाला पडलेला हा प्रश्न आहे. आता आपण जाऊया की ही बिग फाईट कशी असेल. वॉर्ड क्रमांक 50 जिथे लोकसभेमध्ये 9,000ची आघाडी होती, त्यावेळी मनसे सोबत होती, मनसेची 1,500-2,000 मतं काढली, तर आजही 6 ते 6,500 मताची आघाडी ही तिथे महायुतीकडे आहे. आता ती आघाडी समीर देसाईंना काहीशी कमी करायची आहे, त्यासाठी त्यांना तिथे आणखी प्रयत्न शेवटच्या 3 दिवसात करावे लागेल. त्यानंतर या वॉर्ड क्रमांक 56. वॉर्ड क्रमांक 56 मध्ये महायुतीला आघाडी होती, महाविकास आघाडीला 2,500ची आघाडी होती, महायुती मागे होती. तिथे भाजपचं काही फारसं काम नाही. उत्तर भारतीय आणि गुजराती मारवाडी जर लोक सोडली तिथे जे वाढत चालली आहेत बिल्डिंग मध्ये, आणि तर तिथे फारशी भाजपची अवस्था फार अशी चांगली अशी नाही. त्या उलट महाविकास आघाडीने तिथे कामं केलेली आहेत. मवियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तिथे जोर लावतायत, मेहनत घेत आहेत. त्यामुळे लीड ही निश्चितपणे तिथे समीर देसाई यांना मिळणार, कारण तो त्यांचा बालेकिल्लाही आहे.
आता फक्त प्रश्न असा आहे की मनसे तिकडे किती मतं खाणार, कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत 7,500 मतं ही त्यावेळी मनसेला पडली होती. म्हणजे भूषण फडतरेंनी पण मेहनत घेतली आहे त्या ठिकाणी. पण प्रश्न शेवटी असा होतो की विद्या ठाकूर नको म्हणून ती मतं शिवसेनेची मनसेकडे गेली की खरंच मनसेची मतं आहे ती त्यांना मिळणार. जर ती तशीच्या तशी मतं, जी 7,000-7,500 मतं आहेत, ती जर तशीच्या तशी किंवा त्यापेक्षा थोडीशी पुढे मागे भूषण फडतरे किंवा मनसेला पडली तर निश्चितपणे महाविकास आघाडीची जी आघाडी आहे, म्हणजे जी लीड आहे, ती 2-2.5 हजाराच्याच घरात राहील. मात्र जर तिथे मतं खटली आणि मराठी माणसाने ठरवलं की नाही बाबा आपल्याला समीर देसाईंना मतं द्यायची आहे, तर ती लीड त्यांची 4-4.5 हजारच्या घरात जाऊ शकते. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 57. वॉर्ड क्रमांक 57 ची स्थिती अशी आहे, सर्व मेहनत करतायत, महायुती करते, महाविकास आघाडी करते, मनसे करते, पण प्रत्यक्षात तिथे जर तुम्ही आढावा घेतला, लोकांशी बोललं, तर एक गोष्ट लक्षात येते की तिकडे मवियालाच आघाडी मिळणार. तिथे काँग्रेसची स्वतःची मतं आहे, शिवसेनेची मतं आहेत, ही सर्व मतं निश्चितपणे दलित मतं आहे, बौद्ध मतं आहेत, ही मतं निश्चितपणे काही प्रमाणात एक मवियाकडे जाईल. भले तिथे 1,000-1,200चा लीड असेल, पूर्वी जो होता 2200-2100चा लूट तेवढा नसणार, तो एक 1,200-1,500 कडे येईल, पण तो लीड हा महाविकास आघाडीला असेल. वॉर्ड क्रमांक 58 मध्ये गेल्या वेळी जी लीड मिळाली होती 1100-1200ची, त्याला कारणीभूत मनसेची मतं होती, कारण मनसे त्यावेळी महायुती सोबत होते. आता मनसे वेगळी झाली, मनसे स्वबळावर इथे आहे, त्यामुळे ती मतं भाजपकडून वळली जाणार ती मनसेकडे. त्यामुळे साहजिकच इथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. ज्यालाही लीड मिळेल एक 400-500-600 मताचा असेल, पण इतकं निश्चित आहे दोघंही मेहनत करतायत, पण इथे अगदी अटीतटीचा सामना होणार आहे. त्यानंतर घेऊया वॉर्ड क्रमांक 55. वॉर्ड क्रमांक 55 मध्ये 15,000चा लीड हा रवींद्र वायकरांना होता. त्याला कारण असं होतं की गुजराती, मारवाडी हे मोठ्या संख्येने मतदानाला उतरले होते आणि त्यापेक्षाही शास्त्रीनगर, मिठानगर, सिद्धार्थनगर येथील मराठी लोकांनी देखील त्यावेळी वायकरांना मतदान केलं होतं. आता यावेळी काय होणार, यावेळी परिस्थिती तशी राहणार तर मला असं वाटत नाही, कारण समीर देसाई हे जवाहरनगरमध्ये लहानाचे मोठे झालेले आहेत, त्यांचे संबंध चांगले आहेत, त्यांचा संपर्क चांगला आहे तिथील लोकांशी, किंवा शास्त्रीनगर असू दे, सिद्धार्थनगर असू दे, तिथे मेहनत घेत आहेत मविया लोक. त्यामुळे हा जो लीड आहे हा जवळपास 9 ते 10 हजाराच्या घरात येईल असं मला वाटतं. त्यातही जर अधिक मेहनत घेतली आणि खरंच लोकांनी समीर देसाई चेहरा पाहिजे म्हणून ही जी आघाडी आहे ती जर 6-7 हजारावर आणली तर निश्चितपणे भाजपसाठी ती मोठे डोकेदुखी असणार, भाजप समोर ते आव्हान असणार. दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरू आहे. हर्ष पटेलही मोठ्या प्रमाणात आपल्या टीमला घेऊन रस्त्यावर उतरले आहेत, ठिकठिकाणी जात आहेत, ते फिल्डिंग लावत आहेत. दुसरीकडे जे महाविकास आघाडीचे आहेत ते देखील ट्राय करतायत की जास्तीत जास्त मतं आपल्याला मिळू. मात्र या ठिकाणी 100% महायुतीला आघाडी मिळणार. जर ती आघाडी 10-12 हजारच्या वर गेली तर मग मात्र समीर देसाई यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे, त्यांची डोकेदुखी वाढणार. पण हीच जी लीड आहे ती जर 7 आणि 8 हजाराच्या घरात आली तर ती समीर देसाईंसाठी फायदेशीर असणार आहे. आता येऊया वॉर्ड क्रमांक 51 मध्ये. वॉर्ड क्रमांक 51 मध्ये महाविकास आघाडी महायुती आमने सामने आहे. गेल्या वेळी काही 200-150 मतांचा दोघांमध्ये फरक होता. मुस्लिम मतदारांनी जर महाविकास आघाडीवर पुन्हा विश्वास ठेवला आणि जर मतदान केलं तर निश्चितपणे तिकडे देखील अटीतटीची लढत होईल, एक 200-500चा लीड होईल. मात्र जर मुस्लिम लोकांना फोडण्यामध्ये स्वप्नील टेंभुलकरांना यश आलं तर निश्चितपणे तिथे महायुतीला आघाडी कदाचित मिळू शकते. आता येऊया वॉर्ड क्रमांक 54 मध्ये. वॉर्ड क्रमांक 54 मध्ये पाल गेल्या वेळी जवळपास 2300-2200चा लीड भाजप म्हणजेच महायुतीला होता, मविया मागे होती. पण यावेळी मवियाने काहीशी कंबर कसलेली आहे. आता बघणं हे आहे की तो लीड तसाच राहतो का. मला असं वाटतं की तो लीड तसा राहणार नाही, कारण ही विधानसभेची निवडणूक आहे. कदाचित या ठिकाणी एक 500-600चा आणखी लीड कमी होऊन महायुतीचा लीड हा 1500 ते 1600च्या घरात राहील. पण लीड तिथे महायुतीला मिळेल, कारण मवियाची फारशी मेहनत त्या ठिकाणी हवी तशी आजही दिसत नाही. म्हणजे एकंदरीत जर गोरेगावाचा आढावा घेतला तर टफ फाईट आहे. जो पण उमेदवार निवडून येईल तो 5 ते 7 हजाराच्या घरात येईल, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. आणि अच्छा, जातीचं समीकरण इथे फार मोठं आहे. जातीचं समीकरण म्हणाल गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय आपण म्हणतो, लोकसभेला या सर्वांनी मिळून मतदान केलं होतं महायुतीला. आता थोडीशी स्थिती इथे अशी आहे की समीर देसाई यांना मानणारे काही गुजराती, मारवाडी आहेत, किंवा त्यांना वाटतं नाही नवा चेहरा द्यावा. उत्तर भारतीय मोठ्या संख्येने समीर देसाईंसाठी काम करतायत. तिथे जर काहीसं मतदान म्हणजे 15 ते 20% मतं तोडण्यात यांची
जर समीर देसाईंना यश आलं तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरी गोष्ट मराठी माणूस काय भूमिका घेणार, मनसेला मतदान करणार, ठाकरे गटाला करणार की भाजपला करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार. आज मराठी माणसांची गोरेगावात गळचेपी होते, मराठी माणसांवर गुजराती मारवाडी हावी झालेले आहे. ही स्थिती जर चालत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसाचे प्रचंड हाल होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जागा घेता येणार नाही, तुम्हाला भाड्याने जागा मिळणार नाही, तुम्हाला विकत जागा मिळणार नाही, तुम्हाला तुमचे सण साजरे करताना काहीशा अडचणी येतील, अनेक गोष्टी होतील, बिल्डर लॉबी तुमच्यावर हावी होऊन जाईल आणि अशा वेळी मग तुम्हाला मदत कोण करणार. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे गोरेगावात. आता मराठी माणूस या निवडणुकीत काय निर्णय घेतो ते पाहणं देखील उत्सुकतेच आहे. कारण जवळजवळ 1.25 लाख मराठी मतं आहेत, लहान सहान मतं नाही, सर्वाधिक मराठी मतं ही गोरेगावामध्ये, म्हणजे इतर समाजापेक्षा जास्ती मतं गोरेगावात ही मराठी माणसांची आहे. मराठी माणूस काय निर्णय घेतो, समीर देसाईला मतदान करतो, वीरेंद्र जाधवला करतो, विद्या ठाकूरला करतो, एक गठ्ठा मतं एका ठिकाणी जातात की पुन्हा मतांचं विभाजन होणार, यावर बरंच काही अवलंबून आहे. पण इतकं 100% की खरी लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, म्हणजेच समीर देसाई विरुद्ध विद्या ठाकूर अशी आहे. आणि ही टाईट फाईट आहे, म्हणजे अगदी इझी अशी ही फाईट नाहीये की तुम्हाला असं वाटेल की नाही 15-20 हजार 25 हजार मताने कोणी निवडून येईल, तर तसं होणार नाही. जो कोणी उमेदवार निवडून येईल, अगदी समीर देसाई जर निवडून आलेच, समजा लोकांनी विश्वास ठेवला, नवा चेहरा हवाय, तर ते 3 ते 4 हजार मतांनी निवडून येतील. पण लोकांना असं वाटलं की नाही विद्या ठाकूरच हवे आहेत, त्यांना हॅट्रिक करू द्या, त्यांना काम करू द्या, तर तो लीड देखील 7 ते 8 हजाराचा होईल. त्यामुळे 100% गोरेगावमध्ये चित्र हेच असेल की बिग फाईट असेल. आता बघायचं आहे की गोरेगावातली ही फाईट कोणाची करणार हवा टाईट. मी अमित जोशी पुन्हा एकदा उद्या गोरेगावचाच विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.